ते वारंवार आम्हाला सांगायचे कि आपके यहाँ शक्तिपीठ है, इतना पावरफुल मंदिर आपके यहाँ है जहाँ सारी शक्ति है, और आज इतने लोग वहाँ आना चाहते हैं, लेकिन मैं इतने सालों से देख रहा हूँ उसका जो परिसर विकास होना चाहिए वो आप लोगों ने किया नहीं है। आपको जो मदद लगेगी भारत सरकार भी करेगा, लेकिन महाराष्ट्र सरकार ने ये कार्य हाथ में लेना चाहिए असा सातत्याने त्यांनी आपल्याला आग्रह केला। आणि आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्याच हस्ते आणि आदरणीय वहिनींच्या हस्ते आपण या मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अमित भाई हे कोल्हापूरचे जावई आहेत। आदरणीय अमित भाई, मैं आपको बताना चाहता हूं, अभी 4 दिन पहले अधिक मास समाप्त हुआ। आप 4 दिन लेट आए, क्योंकि हमारे महाराष्ट्र की एक परंपरा है, या अधिक मास में धोंड्याचा महीना होता है और इसमें जवाई की सेवा करनी पड़ती है। जो दामाद होता है उसको बुलाकर उनकी सेवा करना, ये अधिक मास में हम लोग मिलकर करते हैं। तो आप 4 दिन लेट हो गए, लेकिन कोल्हापुर के लोगों का आपके ऊपर इतना प्रेम है और हमारे भाभी पर तो प्रेम भी है और अधिकार भी है, इसलिए हम आपकी सेवा तो नहीं कर सकते, लेकिन आपके आशीर्वाद और आपसे सेवा प्राप्त करने का काम इस महालक्ष्मी मंदिर के माध्यम से जरूर करेंगे, इतना विश्वास आज के इस मौके पर मैं व्यक्त करता हूं। खरं म्हणजे देशाचे माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी जो मंत्र आपल्याला दिला, विकास भी और विरासत भी, आज आपला वारसा, आपली परंपरा याचं प्रतीक असलेलं हे महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे। 1000 वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती झाली, म्हणजे कदाचित त्याच्याही पूर्वीचं हे मंदिर आहे, पण आता इतिहासात आपल्याला 1200-1300 वर्ष माहिती आहेत। पण त्या परंपरेमध्ये या मंदिराने, या आई महालक्ष्मी अंबाबाईने आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना देखील आशीर्वाद दिला, हे आपण इतिहासात बघितलेलं आहे। आणि छत्रपती शिवरायांनी देखील अनेक वेळा या मंदिरात येऊन आईचं दर्शन देखील घेतलं आणि या मंदिराकरता मोठ्या प्रमाणात दान देखील दिलं, हे देखील आपण बघितलेलं आहे। ज्यावेळी संपूर्ण भारतामध्ये आमच्या मंदिरांचा विनाश होत होता, त्यावेळी खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या प्रकारे आमच्या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं, तो इतिहास देखील आपण बघितला आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय तीच परंपरा पुन्हा देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आणि आता संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय। पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे। या मंदिरात जिथे 50 लाख भाविक येतात आणि असं मानलं जातं की तिरुपती बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर आई अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय बालाजी भगवान आपल्याला पावत नाहीत। त्यामुळे जे जे लोक बालाजींकडे जाऊन त्या ठिकाणी वरदान मागतात आणि बालाजींचं वरदान मिळतं, त्या सगळ्यांना माहिती आहे की ते वरदान जर दुप्पट करायचं असेल
तर या ठिकाणी करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीकडे यावं लागतं. आणि म्हणून इथलं जे काम आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे हे काम अत्यंत व्यापक, भविष्यातले 100 वर्ष या मंदिरात येणाऱ्या लोकांची सेवा करता यावी अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी हातात घेतलंय. आणि यासोबत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, पंढरपूर आमच्या पांडुरंगाचाही कॉरिडॉर आता याच वर्षी त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतो आहोत. कोट्यावधी भाविक ज्यावेळेस आता पंढरपूरला जातील त्यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्याकरता त्यांना त्या ठिकाणी ज्या प्रकारचा कॉरिडॉर पाहायला मिळेल, ज्या प्रकारची व्यवस्था पाहायला मिळेल, निश्चितपणे मला विश्वास आहे की पांडुरंगाचा अधिक आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होईल.